आज सकाळी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सकडनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 जहाजांवर गोळीबार, यामध्ये भारतीय जहाजाचा समावेश. रॉयटर्स वृत्तसंस्थेचा दावा. तर 2 जहाजं इराणच्या ताब्यात. आयपीएस अधिकारी तुषार दोशी यांनी सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर तुषार दोशी यांची बदली, तर मावळते अधीक्षक संदीप घुगे यांना देण्यात आला निरोप. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोधा यांचं मुंबई पालिकेला पत्र. परळच्या किंग एडवर्ड मेमोरियल म्हणजेच केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याची केली मागणी. केईएम रुग्णालयाचं कौशल्य श्रेष्ठ एकलव्य मेमोरियल रुग्णालय असं नामांतरण करण्याची मागणी. अलिबागमधल्या मांडवा परिसरात बोटींच्या पार्किंगसाठी मरीना प्रकल्प उभा राहणार. मंत्री नितेश राणे आणि आमदार महेंद्र दळवी यांची बैठक. 1500 कोटी रुपयांच्या खर्चाला दिली मंजुरी. रायगडच्या माणगावमधील लोणेरे इथं 22 वर्षीय तरुणीची हत्या. मुख्य आरोपी गेल्या 3 दिवसांपासून फरार. आरोपीला पकडण्यासाठी रायगड पोलिसांच्या 4 तुकड्या वेगवेगळ्या भागात तैनात. पुण्यातल्या काही भागात गारांचा पाऊस. ऐन उन्हाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे पुणेकरांची उष्णतेपासून काहीशी सुटका. सातारा शहरासह ग्रामीण भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी. लहान मुलांसह नागरिकांनी पावसामध्ये भिजण्याचा आनंद लुटला. धाराशिवच्या धारूर गावामध्ये गारपिटीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची बातचीत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे दिले आदेश. भंडारा जिल्ह्यातील तापमानाचा पारा 42 अंशांवर, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी 7 ते 10 याच वेळात भरणार. जिल्हाधिकारी सावंत कुमार यांचे आदेश. भिवंडीच्या शहापूरमधील कळघोंडा इथं बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. मित्रांसोबत आंबे पाडण्यासाठी गेलेला असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याचा मुलावर हल्ला. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग इथल्या 3रं केदारनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुंगनाथ मंदिराचे दरवाजे उघडले. वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनंतर दरवाजे उघडले. यावेळी हजारो भक्तांनी घेतलं दर्शन. तर 8 क्विंटल फुलांनी मंदिराला आकर्षक सजावट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.